नमस्कार, आपण प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या ऑफिसच्या समोर आहोत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता जुन्नर तालुक्यातून जो आडोशी या ठिकाणी जो प्रकल्प होऊ घातलेला आहे अदानी प्रकल्प, या प्रकल्पाच्या विरोधात या ठिकाणी जन आंदोलन चालू आहे आणि राजकीय नेते असतील, सामाजिक संघटना असतील, या सकाळीपासून या ठिकाणी ठाण मांडून आहेत। आता 6:30 वाजलेले आहेत। माजी आमदार अतुल बेनके यांनी आतमध्ये गेले होते। शिष्टमंडळ त्यांचं 4 जणांचं शिष्टमंडळ आतमध्ये जाऊन आलेलं आहे। प्रदूषण नियंत्रण महामंडळाची त्यांनी सुमारे 1 ते 1.5 तास चर्चा केलेली आहे आणि बाहेर आल्यानंतर माजी आमदार अतुल बेनके तसे त्यांच्यासोबत गेलेले अजित बांगर असतील, सोमनाथ निर्मळ असतील, यांनी खरं तर बाहेर येऊन माहिती दिलेली आहे की जनसुनावणी आहे ही स्थगित करण्यात आलेली आहे किंवा जनसुनावणी ही रद्द होते आहे। परंतु असं जरी असलं तरी आतापर्यंत आता 6:30 वाजलेले आहेत, परंतु आतापर्यंत कुठलीही ठोस कार्यवाही किंवा ठोस असं पत्र या ठिकाणी अद्याप देखील मिळालेलं नाही। आता जरी सांगितलेलं असलं, राजकीय चर्चा जरी झालेल्या असल्या, अतुल बेनके यांनी सांगितलं की सन्माननीय आमदार जुन्नरचे शिलेदार शरद सोनवणे तसेच खासदार अमोल कोल्हे आणि माजी आमदार अतुल बेनके यांची चर्चा झाली आणि त्यानंतर या सर्व चर्चेनंतर यांनी सांगितलं की जनसुनावणी कॅन्सल होते आहे। परंतु अद्याप देखील जनसुनावणी मात्र जी 21 तारखेला होणार होती तिचे अधिकृतरित्या अजून काही जाहीर असं करण्यात आलेलं नाही किंवा जनसुनावणी ही रद्द होत आहे अशी कुठली अजून तसं ऑफिशियली लेटर भेटलेलं नाही। आणि ही लोक बघताय तुम्ही, ही मात्र अजूनही ठाण मांडून बसलेली आहेत। ते प्रतीक्षा करत आहेत की प्रदूषण नियंत्रण महामंडळ जे आहे ते प्रदूषण नियंत्रण महामंडळ हे लेटर ऑफिशियली कधी देतं आणि जनसुनावणी रद्द कधी होणार हा देखील प्रश्न आहे आणि हे देखील पाहणं उत्सुकाचं राहील। पाहत राहा शिवजन्मभूमी टाइम्स पुणे।